भाभी नमस्कार. नमस्कार सर. भाभी तुमचं नाव काय? माझं नाव दिलशाद शब्बीर मुजावर. अच्छा. आणि ह्यांचं नाव? माझं मोहम्मद इक्बाल शेख. मोहम्मद इक्बाल शेख. हम्म. अच्छा. तुम्हाला कुठला त्रास होता? तुम्हाला कशाचा त्रास होता? फायदाच होते नळ्याला. थायरॉइड. गाठ होती. बर बर बर. बर. जर तुम्ही राहायला कुठे, म्हणजे तुमचं मुक्काम वगैरे राहायला कुठे असता? आतून जाईल मी. अथणीला. बर बर बर. अथणी म्हणजे तालुका अथणी, कर्नाटक, कर्नाटक. जिल्हा बेळगाव. हा. बर 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 बर. तरी किती महिन्यापूर्वी तुम्ही औषध घेतलं होतं? मी 3 महिने जर चालू केले औषध. 3 महिने झाले. बर 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 बर. ह्या तुमच्या भाभी ह्या कोण? माझी बहीण. हा हा हा. हा, मग मी ते हुपरी रेंदा पट्टण कडोली ते ग्रुपमध्ये जॉईंट आहे. हा. त्यामुळे मला समजलं की सद्गुरू फाउंडेशन तर्फे जे तुम्ही म्हणजे आयुर्वेदिक औषध हा सांगायचं. हा हा त्यामुळे बहिणीला माझ्या थायरॉइडचा त्रास होता. हा. घशाला तिच्या गाठ झाली होती. बर. मग आम्ही आमचं माहेर उचगाव, त्यामुळे आम्ही कोल्हापूरमध्ये दाखवलं तिला. अच्छा अच्छा 3-4 डॉक्टरांना दाखवलं. अच्छा. त्यांनी सांगितलं की ती थायरॉइडची गाठ आहे आणि ते ऑपरेशन करून काढायला पाहिजे. बर. मग त्यांनी तसं सांगितल्यानंतर मी तुमच्या ते सद्गुरू फाउंडेशनचं हा. ते ऐकल्यानंतर बघितल्यानंतर मोबाईलवरती हा. मी माझ्या बहिणीला इकडे बोलावून घेतलं हा हा. आणि तुमच्यापर्यंत मी घेऊन आलो. बर बर बर. त्यावेळी तुम्ही भोजमध्ये औषध देत होता. हा 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 मग ते औषध पहिल्यांदा तुम्ही सांगितलं की 3 महिने तर घ्यायला पाहिजे. हा हा हा. 1 महिन्याचं औषध घेतलं. बर बर घेतल्यानंतर तिला थोडा त्रास कमी झाला. तिला गिळता येत नव्हतं. बर बर घशात दुखत होतं, जेवताना अडकत होतं. बर मग थोडा त्रास पहिल्या महिन्यात थोडासा कमी झाला. बर 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 नंतर परत दुसऱ्या महिन्यात औषध घेतल्यानंतर ती गाठ विरघळायला लागली. बर बर बर. मग ती निम्म्यापर्यंत कमी झाली. 50% गाठ दुसऱ्या महिन्यात कमी झाली. अच्छा अच्छा अच्छा. आणि आता तिसऱ्या महिन्यात तर पूर्णच गाठ गेली. अरे वा. अच्छा तिला अच्छा अच्छा आता गिळता येतंय, जेवता येतंय, काही आता त्रास नाही. अच्छा 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 तरी अच्छा. पण आम्ही 4थ्या महिन्याचा शेवटी आम्ही डोस आता घेतलाय. हो हो. तुम्हाला एक एक्स्ट्रा डोस शेवटचा घ्या म्हणलेलं, हा, हा. म्हणजे जरी बरं झालं तरी ते मुळापासून कायमचं नष्ट व्हावं. नष्ट होण्यासाठी. बरं. आता तुम्हाला पहिल्यापेक्षा एकदम म्हणजे प्रसन्न वाटते, तुमची तब्येत वगैरे एकदम छान वाटते ना? बर बर. जेवण वगैरे जातं ना व्यवस्थित? बर बर. म्हणजे पहिल्यातून आता खूप फरक पडलेला आहे तुमच्या तब्येतीमध्ये. बर 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 बर. आता हा शेवटचा डोस तुमचा आहे? होय. बर बर बर. आता राहायला आतनीमध्येच असता? आतनीमध्येच आहे. बर 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 बर. आणि औषध आता टोटल हे 4था महिना चालू आहे? होय. बर बर बर. सद्गुरुदेव सोशल फाउंडेशन पट्टण कडोली यांच्याकडून नाव काय आपलं? मोहम्मद इक्बाल शेख. मोहम्मद शेख. मोहम्मद इक्बाल शेख यांनी 3 महिन्यापूर्वी औषध घेतलेलं, आयुर्वेदिक औषध घेतलेलं. तर या औषधापासून त्यांना अतिशय चांगला रिझल्ट आलेला आहे. त्यांना थायरॉइड पासून त्यांची गाठ पूर्णपणे नष्ट होऊन त्यांचा संपूर्ण थायरॉइडचा म्हणजे प्रॉब्लेमच नष्ट झालेला आहे. आणि त्यांनी 4था डोस आता वापरत आहेत. तरी त्यांच्या या पूर्ण कालावधीमध्ये त्यांनी व्यवस्थित डोस घेऊन पथ्य पाणी सांभाळलेलं आहे आणि औषधाचा अतिशय चांगला त्यांना रिझल्ट आलेला आहे. तरी त्यांच्या बहिणीने त्यांना सांगून हा डोस दिला. त्यांच्याबद्दल तुम्ही सुद्धा त्यांना सहकार्य केल्याबद्दल तुमचं पण अभिनंदन. आणि तुम्ही इतका छान प्रकारे तुम्हाला रिझल्ट आलाय त्याच्याबद्दल तुमचं एक प्रकारचे अभिनंदन करतो. कारण इतक्या लांबून तुम्ही येऊन हा डोस घेतला, पथ्य पाणी पाळला आणि तुम्ही अतिशय छान प्रकारे तुमचं म्हणजे आरोग्य सांभाळा. त्याच्याबद्दल सद्गुरुदेव सोशल फाउंडेशन कडून तुमचं अभिनंदन आहे. आणि येणाऱ्या भावी काळासाठी तुम्हाला सद्गुरुदेव सोशल फाउंडेशन कडून शुभेच्छा आहेत. धन्यवाद. धन्यवाद.